नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सध्या 2025 या वर्षामध्ये आपली वाटचाल सुरू आहे। इंग्रजी महिन्यांचा विचार केला तर सध्या 6वा महिना जून चालू आहे, म्हणजे जवळपास 2025 हे वर्ष आता अर्ध झालेला आहे असं समजायला काहीच हरकत नाही। मराठी महिन्यांचा विचार केला तर सध्या ज्येष्ठ महिना चालू आहे आणि प्रत्येक मराठी महिन्याची सांगता ही अमावस्येने होत असते। अशा पद्धतीने 12 महिन्यांच्या 12 अमावस्या होतात। आता सध्या ज्येष्ठ महिना चालू असल्याने तर ज्येष्ठ महिन्याची अमावस्या 1-2 दिवसात आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी तुम्हाला त्या निमित्ताने शेअर करत आहे। ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला आपण काय करावं, काय टाळावं किंवा कोणकोणते उपाय आपल्याला करता येतील या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करून कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, 24 जून 2025 मंगळवारचा दिवस, या दिवशी रात्री 7 वाजेनंतर ज्येष्ठ अमावस्येला प्रारंभ होईल आणि या अमावस्येला निर्जला अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं। त्यानंतर बुधवारी म्हणजे 25 जून 2025ला सायंकाळी 4:01 ही अमावस्या असणार आहे। तर उदय तिथीनुसार आपल्याला अमावस्येचा दिवस हा 25 जून 2025 हा पाळायचा आहे। एक एक करून मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येबद्दल आता सविस्तर माहिती सांगते। तर बघा, सनातन परंपरेमध्ये अमावस्येचा दिवस खूप विशेष आणि पवित्र मानला जातो। या दिवशी स्नान, ध्यान, पूजा, प्रार्थना, तपस्या आणि दान यासारख्या क्रियांना विशेष महत्त्व दिलं जातं। अनेक भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, तसेच सूर्यदेवांना अर्घ्य देतात आणि भगवान शिवशंकर, भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मी यांची देखील या दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे। गरुड पुराणामध्ये असे म्हटले आहे की अमावस्येला पूर्वजांसाठी तर्पण म्हणजे पाणी अर्पण आणि पिंडदान म्हणजे अन्न अर्पण यासारखे विधी केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद मिळतो। तर आपण सुद्धा आपल्या पूर्वजांचं या दिवशी स्मरण केलं, त्यांच्या नावाने पाणी अर्पण अर्थात तर्पण केलं आणि पिंडदान म्हणजे अन्न अर्पण केलं तर पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहील आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष होणार नाही। तर बघा, वर्षभरामध्ये येणाऱ्या इतर 11 अमावस्यांच्या तुलनेमध्ये ही जी ज्येष्ठ अमावस्या आहे तर ती सगळ्यात महत्त्वाची आणि विशेष मानली जाते। याचं कारण म्हणजे या अमावस्येला निर्जला अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं। तर याचंही एक कारण आहे, ते म्हणजे याच महिन्यामध्ये काही दिवसांपूर्वी आपण निर्जला एकादशीचं व्रत केलं। त्यानंतर आपण वटसावित्रीचं व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला करत असतो आणि यंदाही आपण ते केलं। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्यांना एक चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपण अतिशय उत्साहाने भावभक्तीपूर्ण वातावरणामध्ये ते व्रत करत असतो। आता ज्येष्ठ महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे, ज्येष्ठ महिन्याला आपण निरोप देतोय, तर मग म्हणूनच या अमावस्येला निर्जला अमावस्या म्हणून ओळखलं जातं। या दिवशी सुद्धा भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते आणि खास करून ज्यांचं कुणाचं वटसावित्रीचं व्रत करायचं राहून गेलं असेल, म्हणजे त्या काळामध्ये सुतक असेल, मासिक धर्म असेल किंवा इतर काही अशी कारणं की ज्यामध्ये आपण देवपूजा वगैरे करू शकत नाही, तर मग तुमचं ते व्रत राहून गेलं असेल तर तुम्ही या ज्येष्ठ अमावस्येला सुद्धा ते व्रत करू शकता। किंवा उपवास वगैरे धरायचा नसेल तर तुम्ही वटवृक्षाची पूजा तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्यांना एक चांगलं आरोग्य मिळावं म्हणून करू शकतात। तर खूप चांगल्या पद्धतीचं फळ तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येचं व्रत केल्यामुळे सुद्धा मिळू शकतं। तर जे कोणी व्रत करतील किंवा ज्यांना कुणाला अमावस्येचे नियम पाळायला वगैरे आवडतं की आपण खरंच पाळलं पाहिजे, धार्मिक गोष्टी काही उगाचच सांगितल्या जात नाही, तर त्यांनी काय काय नियम पाळायचे, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही किंवा आपल्या घरात मांसाहार होणार नाही, कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं जाणार नाही, या पद्धतीने नियम पाळायचे। त्याचबरोबर परान्न घेणं सुद्धा आपल्याला टाळायचं आहे, कुणाच्याही घरी जेवायला वगैरे जायचं नाही। तर हे नियम तुम्ही ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने पाळू शकता। आणि भलेही या दिवशी चंद्र निघत नाही, चंद्र दिसत नाही, म्हणजे चंद्र निघालेला असतो, पण त्या ज्या गोष्टी आहेत, भौगोलिक कारण ज्यांना आपण म्हणतो की त्यामुळे आपल्याला सर्वांना एक काळोखी रात्र त्या दिवशी दिसत असते, चंद्राचं दर्शन होत नाही, म्हणून तर आपण हा दिवस अमावस्येचा दिवस म्हणून पाळतो। तर मग या दिवशी तुम्ही चंद्र दिसला नाही तरी पण चंद्रदेवांना अर्घ्य देऊ शकतात। त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर तुम्ही सूर्यदेवांना देखील अर्घ्य देऊ शकतात। अजून एक कारण म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की ऐन अमावस्या येईल
किंवा पौर्णिमा येईल त्याच वेळेस भांडणं होतात किंवा काहीतरी अशा गोष्टी घडतात की ज्या इतर वेळा नाही घडत, पण असंच तुम्हाला वाटत असेल ना की पौर्णिमेलाच का घडतं, अमावस्याजवळ आल्यावरच का घडतं, तर याचा संबंध समुद्राच्या भरती ओहोटीशी सुद्धा आहे. आणि समुद्राला येणारी जी काही भरती असते, ओहोटी असते, तर ती सुद्धा या चांद्रतिथींवर अवलंबून असते. त्यामुळे माणसाच्या मनस्थितीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि म्हणून अशा उलटसुलट घटना आपल्याला ऐकायला मिळतात किंवा प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये घडत असतात. जसं की चिडचिड होणे, मूड स्विंग्स होणे किंवा खूप जास्त आपल्या घरामध्ये भांडणं होणे. तर हे तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी हे नियम जरूर पाळा. त्याचबरोबर आपण अमावस्येला ज्या काही गोष्टी करत असतो, जसं की उंबरठ्याला आपण हळदीचं लेपन वगैरे करतो, त्याचबरोबर आपण आपल्या मुख्य दरवाजावर मागून आणि पुढून म्हणजे दरवाजा उघडतो त्या बाजूने सुद्धा आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूने सुद्धा स्वस्तिक काढतो. खास करून हळदीचं स्वस्तिक ते काढायला अजिबात विसरू नका. या दिवशी आपल्या घराची फरशी छानपैकी हळद आणि मिठाच्या पाण्याने पुसून घ्या. यामुळे जी काही निगेटिव्हिटी असते ती निघून जाते. त्याचबरोबर आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही साईडने तुम्ही लक्ष्मीची पावलं देखील काढू शकता, त्यांची पूजा करू शकता. तर अशा पद्धतीची बरीच कामं जी असतात अमावस्येची ती तुम्हाला करता येईल. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही अन्नदान देखील करू शकता. निराधार व्यक्ती असतील, गरजू व्यक्ती असतील, अगदी अनाथ मुलं असतील, त्यांच्या त्या आश्रमात वगैरे जाऊन सुद्धा तुम्हाला अन्नदान करता येईल. किंवा नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत, तर शाळेसाठी उपयोगी येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, आपण तर चला आपल्या मुलांना अगदी सहजपणे घेतो, पण त्या मुलांसाठी आपण जर अशी मदत केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे तुमच्या पदरी. यामुळे पुण्य पडणार आहे. आता बघा, या दिवशी शिववास आणि धृतियोग असे 2 योग जुळून आलेले आहे. शिववास योगामध्ये पितृतर्पण केल्यामुळे पितृदोष दूर होतो आणि धृतियोगामध्ये दान आणि स्नान करणे खूप शुभ असते. तर आता सध्या पावसाळी वातावरण आहे किंवा नदी नाल्यांना पूर सुद्धा आलेले आहेत, आपण बातम्यांमध्ये ऐकतो. त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तरच अशा ठिकाणी स्नानासाठी वगैरे जा. कारण काही जण खूप असे नियम पाळतात की अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, काही पण असो, आम्ही स्नानासाठी जातो म्हणजे जातो. पण आपला जीव धोक्यात घालून कुठेही तुम्ही जाऊ नका. शक्य असेल, सगळी परिस्थिती बेताची असेल तरच या गोष्टी करा. अन्यथा तुम्ही तुमच्या घरी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून, मीठ टाकून किंवा मग कडुनिंबाची पानं टाकून स्नान केलं तरी पण चालेल. बघा, पावसाळा सुरू झाला की आजारपण वाढतं किंवा मग रोगराई येते. कारण जीवजंतूंची वाढ सुद्धा झपाट्याने होत असते आणि मग आपल्या शरीरातली प्रतिकार क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला आजारपण येऊ शकतं. या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत एखाद्या दिवशी म्हणजे महिन्यातून एकदा किंवा 8 दिवसातून एकदा, नाहीतर मग तुम्हाला नेहमीच शक्य होत नसेल तर अशी अमावस्या, पौर्णिमा ही जी तिथी असेल त्यावेळेस तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा मग मीठ किंवा कडुनिंबाची पानं यापैकी काहीतरी टाकून स्नान देखील करू शकता. आता ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने पितृतर्पण विधी नेमका कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते, तेव्हा अगदी काळजीपूर्वक ही माहिती ऐका. बघा, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, देवतांचं ध्यान करून दिवसाची छानपैकी सुरुवात करायची. यानंतर अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे. नंतर एका भांड्यामध्ये पाणी, फुलं आणि तीळ घ्यायचे आहेत. ते पूर्वजांना अर्पण करायचे आहेत. तर पितृतर्पण विधी शक्यतो काळ्या तिळांनी केला जातो. तर एका भांड्यामध्ये पाणी, पांढरी फुलं किंवा मग नसतील तर ज्या रंगाची फुलं असतील ती घेऊ शकता आणि काळे तीळ या सगळ्या गोष्टींनी तुम्ही पूर्वजांना ते पाणी अर्पण करू शकता. तर काय करायचं, आपल्या घरामध्ये जो काही पितरांचा टाक असतो त्याच्यावर तुम्ही या सगळ्या गोष्टी अर्पण करू शकतात. यानंतर शेणाची गोवरी घ्यायची, ती छानपैकी पेटवून घ्यायची, म्हणजे तिचा विस्तव तयार करायचा एका भांड्यामध्ये. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खीर टाकायची आहे, खास करून तांदळाची खीर. त्यानंतर त्याच्यावर थोडासा गूळ टाकायचा आणि तूप अर्पण करायचं. आणि जेव्हा आपण विस्तवावर हे सगळे अन्नपदार्थ अर्पण करतो तर त्याचा एक खूप सुवासिक असा धूर तयार होतो आणि तो आपल्याला म्हणजे ते सगळं जे भांडं असतं ना पेटवलेलं, तर ते आपल्याला आपल्या पितरांच्या फोटोसमोर ठेवायचं असतं किंवा मग आपल्या घराच्या बाहेर देखील आपण ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या पितरांपर्यंत ते अन्न पोहोचलं असा अर्थ आपल्याला घेता येतो. जर तुम्हाला तांदळाची खीर करणं या दिवशी जमणार नसेल तर तुम्ही त्या होमावर म्हणजे आपण जो काही विस्तव तयार केलेला असतो गौरीचा, तर मग त्याच्यावर दही भात टाकू शकता आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकू शकता. कडेने पाणी फिरवायचं, पितरांचं स्मरण करायचं, पितृदेवो भव किंवा ओम पितृभ्यो नमः असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा. या पद्धतीने आपल्याला पितृतर्पण विधी करता येतो. तर खूप साधा सोपा विधी आहे, पण आपण बऱ्याच वेळा कंटाळा करतो. त्यामुळे मग
आपल्यालाही पुन्हा असं वाटत असतं की आपल्याकडून पितरांचं हे कार्य झालं नाही, वेळ मिळाला नाही, म्हणून हे राहून गेलं, ते राहून गेलं. पण मग तुम्ही थोडासा वेळ काढला ना, सगळं काही व्यवस्थितपणे होऊन जाईल. तर दुपारी 12 वाजेच्या आत तुम्हाला हा विधी करायचा आहे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की आपल्याकडे जे होमाचं भांडं असतं ना, तर त्याच्यामध्ये शक्यतो देवी देवतांसाठीच होम करावा असं सांगितलं जातं. आणि पितरांसाठी जेव्हा आपण असे काही अन्नदानाचे विधी करतो, म्हणजे पेटवलेल्या त्या विस्तवाच्या गौरीवर, तर मग ते एका ताटामध्ये करावे. तर याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि नसेलच काही तर मग तुम्ही होमाच्या भांड्यात केलं तरी पण चालेल, कारण आपण पितरांना सुद्धा देव मानतो. पण मागे एक अशी कमेंट आली होती, अक्षय तृतीयेचा व्हिडिओ मी जेव्हा केला तर मग त्यामध्ये पितरांचं जे काही हे अन्नदान केलं जातं ते मी होमाच्या भांड्यात केलं होतं. मग तेव्हा अशी कमेंट आली होती. बघा, तुम्हाला याबद्दल काही सविस्तर माहिती असेल तर कमेंट्स करून नक्की सांगू शकता. आता मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येला दानाचे महत्त्व काय आहे किंवा दान का करावं याबद्दलची माहिती सांगते. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की विशिष्ट वेळी ब्राह्मण आणि गरजूंना दान केल्यामुळे मागील पापांचा नाश होतो. जेव्हा एखादी व्यक्ती निधन पावते तेव्हा फक्त त्याची चांगली कृत्ये त्याच्यासोबत राहतात. म्हणूनच तर असं म्हटलं जातं, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, बाकी सर्व काही मागे राहते. म्हणूनच शास्त्रांमध्ये व्यक्तीच्या क्षमतेनुसार दान करण्यावर भर देण्यात आलेला आहे. अथर्ववेद असं सांगतो, शेकडो हातांनी कमवा आणि हजारो हातांनी द्या. या आयुष्यामध्ये आपण शक्य तितके दान केले पाहिजे. कुर्म पुराणामध्ये सुद्धा असे म्हटले आहे, ज्यांना स्वर्ग, दीर्घायुष्य, संपत्ती हवी आहे आणि ज्यांना पापे धुवून मोक्ष मिळवायचा आहे त्यांनी ब्राह्मण आणि सज्जन लोकांना उदार हस्ते दानधर्म करावा. प्रत्येकाने आपापल्या कमाईतील काही भाग इतरांना मदत करण्यासाठी दान करावा. निर्जला अमावस्या हा दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी दान केल्यामुळे दैवी आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. ज्येष्ठ अमावस्येला काय दान करावे? जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अनाथ आश्रमात जाऊ शकतात, आधार आश्रमात जाऊ शकतात आणि त्या व्यक्तींना ज्या काही गोष्टी गरजेच्या असतात त्या तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर ज्येष्ठ अमावस्येला आपण नारायण सेवा संस्थांसारख्या संस्थांना गरजू आणि गरीब मुलांसाठी अन्नदान मोहिमेमध्ये मदत करून एखादी व्यक्ती मोठी कमाई देखील यामुळे करू शकते. म्हणजे बघा, तुम्ही असं दान अशा संस्थांना केलं ना, सेवाभावी संस्थांना, किंवा जिथे खरंच गरिबांची किंवा गरजू लोकांची मदत केली जाते, तर असं काही केल्यामुळे तुम्हाला जे हवं आहे ते सुद्धा तुम्ही मिळवू शकता. म्हणजे इतका आशीर्वाद आपल्याला या गोरगरिबांचा मिळत असतो. तर हे झालं दानधर्माच्या बाबतीत. आता व्हिडिओचा शेवट आपल्याला करायचा आहे. तर मग शेवट करण्यापूर्वी मी तुम्हाला अमावस्येचा एक खूप शक्तिशाली किंवा प्रभावी उपाय ज्याला आपण म्हणू शकतो तर तो सांगते. उपाय आहे लवंगांचा. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर हा उपाय आपण नजर दोष घालवण्यासाठी किंवा दृष्ट काढण्यासाठी, घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी म्हणून करू शकतो. पर्टिक्युलर तुम्ही एखाद्या व्यक्तीची नजर काढण्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता, किंवा तुम्हाला जर तुमच्या संपूर्ण घराचीच दृष्ट काढायची असेल, मग त्यामध्ये सगळ्याच व्यक्ती येऊन जातात, मग त्याऐवजी तुम्ही घराचीच दृष्ट काढण्याची ठरवली असेल तर तसाही तुम्हाला हा उपाय करता येईल. तर पहा, तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीची दृष्ट काढायची असेल की हा व्यक्ती खूप चिडचिड करतो, असं वाटतंय की याला कोणाची तरी नजर लागली आहे वगैरे वगैरे, किंवा लहान बाळांची सुद्धा आपण अमावस्या वगैरे असल्यावर दृष्ट काढतो. तर मग अशा वेळेस दृष्ट काढत असताना काय करायचं की तुम्हाला एका भांड्यामध्ये थोडासा विस्तव तयार करून घ्यायचा आहे आणि त्या विस्तवावर तुम्हाला एक पेटता कागद ठेवायचा आहे. म्हणजे विस्तव असल्यावर तुम्ही त्याच्यावर कागदाचे 2-3 तुकडे जरी टाकले ना, बरोबर ते कागदाचे तुकडे सुद्धा पेट घेतील आणि मग ते तुम्हाला साईडला तसंच राहू द्यायचं आहे. भलेही ते कागदाचे तुकडे विस्तवाने जळून गेले तरी पण काही हरकत नाही, पण असं एक साहित्य तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे ना, तर मग त्याच्या दोन्ही हातांमध्ये तुम्हाला एक एक फुलासह असलेली लवंग द्यायची आहे आणि त्याला सांगायचं की ती मूठ एकदम पॅक करून ठेव. लहान मुलं असतील तर त्यांच्यासमोर फक्त तुम्ही त्या 2 लवंगा ठेवून दिल्या ना तरी पण चालतील, कारण लहान मुलं लगेच तोंडात घालू शकतात जर व्यवस्थित समज नसेल तर. आणि जर तुम्ही सांगितलं की थोडा वेळ आपल्याला काहीतरी आपण खेळतोय वगैरे असं काहीतरी सांगून जर सांगितलं ना की लवंगाची पॅक धरून ठेव दोन्ही हातांमध्ये, तर त्यांना ते सांगायचं. मोठ्या व्यक्ती असेल तर काही प्रश्नच येणार नाही. आणि जी व्यक्ती दृष्ट काढणार आहे तर तिने आपल्या हाताच्या मुठीमध्ये जाड किंवा बारीक मीठ घ्यायचं आहे, जे असेल ते घ्या आणि त्या व्यक्तीवरून ती मिठाची मूठ तुम्हाला 7 वेळा उतरवायची आहे. त्यानंतर
ज्या व्यक्तीच्या आपण दृष्ट काढली त्याच्या हातामध्ये ज्या काही लवंगा दिल्या होत्या त्याही घ्यायच्या, मीठही घ्यायचं आणि त्या विस्तवावर टाकून द्यायचं. थोडाफार तिखट वास लवंगांमुळे येऊ शकतो आणि मिठामुळे सुद्धा थोडा त्या वासामध्ये बदल होऊ शकतो. तर मग अशा पद्धतीने ही दृष्ट आपल्याला काढता येते. त्यानंतर दृष्ट काढलेलं जे काही साहित्य आहे ते तुम्ही एखाद्या निर्जन स्थळी किंवा कचऱ्यामध्ये टाकून दिलं ना, म्हणजे सगळं काही थंड वगैरे झाल्यावर तरी पण चालेल. त्याचबरोबर ज्यांना घराची दृष्ट काढायची आहे व्यक्तींऐवजी, तर त्यांनीसुद्धा मुख्य दाराच्या दोन्ही कोपऱ्यामध्ये एक एक फुलासह असलेली लवंग ठेवायची आणि जी व्यक्ती ती दृष्ट काढणार आहे त्याने आपल्या हातामध्ये मीठ घ्यायचं. मीठ ते 7 वेळा उतरवायचं आणि सेम प्रोसेस की आपल्या प्लेटमध्ये आपण विस्तव तयार करून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर कागदाचे तुकडेसुद्धा जळण्यासाठी टाकलेले आहेत आणि त्याच्यावर त्या 2 लवंगा आणि मीठ टाकून द्यायचं. थंड झाले ते पदार्थ की त्यानंतर कचऱ्यामध्ये वगैरे तुम्ही ते टाकून देऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने ही नजर उतरवता येईल. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येची जी काही संपूर्ण माहिती होती ती देण्याचा प्रयत्न केला. तरी पण तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर विचारा, मी त्यांची उत्तरं लगेच तिथे रिप्लायमध्ये देऊन टाकेल. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून कळवायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.